हाय हॅलो नमस्कार। आज आपण करणार आहोत तुरीच्या सोलेचा सोले भात। खूप छान हा टेस्टला होतो। चला तर मग करूया। सोले भात करण्यासाठी इथे मी पापड भाजण्याचे स्टँड घेतलेले, त्यावर 2-3 मी इथे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले छान आपल्याला काळपट होईस्तोवर भाजून घ्यायचे आहेत। आता इथे खलबत्त्यामध्ये मी 4-5 मिरची, लसण, अद्रक आणि जिरे जाडसर असे कुटून घ्यायचे। जास्त बारीक करायचे नाही आपल्याला, जाडसर असं ते कुटून घ्यायचे। हे बघा इथे मी अशा प्रकारे कुटून घेतलेले जाडसर। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। यात खलबत्त्यामध्ये आता आपण भाजलेलं खोबरं पण कुटून घेणार आहोत। खोबरं पण आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे। 1 चमचा इथे मी पाणी टाकले आणि कुटून घेतले। हे बघा इथं जाडसर असं कुटून घेतले। आता हे पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकले। तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचे। छान तडतडले की यामध्ये 1 कांदा कापून टाकायचा आपल्याला बारीक, छान परतून घ्यायचा आणि त्यामध्ये केलेलं वाटण टाकून द्यायचं आपल्याला, मिरचीचं, अद्रक, लसण आणि जिरेचं। छान एकदा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये कुटलेलं खोबरं पण टाकून द्यायचं आहे आपल्याला। छान आता आपण एकदा 2 मिनिटं छान परतून घेऊया। हे 2 मिनिटं परतून झालं की यामध्ये आता आपण सुके मसाले घालणार आहोत। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद। छान हे एकदा परतून घ्यायचे तेल सुटूस तर। आता यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो छान टाकून द्यायचा आहे बारीक चिरलेला। टोमॅटो टाकला की आता आपल्याला 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे टोमॅटोला। सगळे एकदा हे उलटण्याने मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं तेल सुटलेले टोमॅटो टाकले की आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकले की 2 मिनिटं छान परतून घ्यायचे। आता इथे मी 1 वाटी तुरीची सोली घेतलेली आहे। सोली जरा जास्तच घ्यायचे। आपण आता याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। हे बघा मस्त असे स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुतलेली आहेत मी। आता आपल्याला मसाल्यामध्ये टाकून द्यायचे आहे। सोले सरे टाकले की आता सगळं आपल्याला हे सगळे हे एकजीव करून घ्यायचे, मसाले सोले। 2 मिनिटं छान आता हे परतून झालेले। आता यामध्ये आपण तांदूळ टाकूया। इथे मी 1 लिटर तांदूळ घेतला आहे, स्वच्छ 2 पाण्याने धुतला आहे। आता आपण मसाल्यामध्ये ह्या टाकून देऊया। तांदूळ टाकले की आता हे सगळे मसाले ते सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे एकदा। 2 मिनिटं छान एकदा हे हलवून घ्यायचे। खूप टेस्टी हा सोले भात होतो। थोडीशी हळद कमी वाटत होती म्हणून मी थोडीशी हळद टाकली आणि 1 तांब्याला थोडंसं कमी पाणी टाकलेलं आहे। 1 लिटर जास्त पाणी टाकायची गरज नाही, नाहीतर हे गिजगा होते म्हणून मी ते थोडंसं कमीच पाणी टाकले। वरून चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। सगळे एकदा आता हे हलवून घेऊया आपण। 5 मिनिटं याला आपण छान याला झाकून ठेवूया। 5 मिनिटं झालेले आहेत। आपला मस्त असा सोले भात तयार आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। तयार आहे आपला सोले भात। अगदी कमी खर्चात होतो आणि कमीत कमी वेळेमध्ये। खूप मस्त टेस्टला हा सोले भात होतो। तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला कसा झाला हा सोले भात। तर अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, कमेंट करा। पुन्हा भेटूया अशी नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।